ते बघा आपल्या तीनच वाटते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत रायगडला. आलेलो होतो रायगडला ह्याच्या गावात. आमची सुरुवात झाली फक्त 20 पायऱ्यांनी आणि सॉरी दम लागते इथं सगळ्यांना. मांड्या गेल्या पायात, पाय गेलाय मी. मांड्या गेल्यात पायात. काय आम्ही जाताना केळी घेऊन आलोय. गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू. थांबते, तुम्ही जाऊन या. दीदी खालीच थांबते वाटतं. इथेच बसून राहते मी. इथलंच मी रायगड बघून. काही दम लागतंय आम्हाला जाम. त्या दोघी जणी बघा किती पाय ठेव. परत गेलो डबे घ्यायला. ती थकलेली माणसं आलेली आहेत. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. गाईज आजचा ब्लॉग मी नाही बनवते, तोच बनवणार आहे. मी जस्ट घेतलंय. हालत टाईट झाली आहे सगळ्यांची. तिने एकदाच झाला. ओ माय गॉड, व्ह्यू अजून पण चान्स आहे बघा. काय चला तुम्हाला किल्ला दाखवतो. हे धर रे, व्लॉग बनव. हा सगळीजण दमलीत. सूर्य नाही झाला तर लगेच थांबले हो सगळेजण. असली ही पोरा कुठे गेल्या? हे वरती गेले. पण मी काय बोलताय, येस, तुम्ही स्वेटर का घातलास? आम्हाला वाटलं आम्ही 6 वाजता इथं चालत असू. आम्ही चालते 10 वाजता. वरती 10:30 वाजले असतील. पुढे म्हणूनच हा स्वेटर घातला. एवढ्या लवकर स्वेटर घालून स्कार्फ घ्यायला लागते. तेवढंच अंतर आहे का? काहीच पक्का दमलोय. उप्स, दम लागला दम. असं वाटतं ह्यांची मदत घ्यावी वर जाण्यासाठी. जरा बरं वाटतं. ओ माय गॉड. डोले सगळे दमलेले दिसतात. हा सगळे दमलेले दिसतात तसे. अजून सगळ्यांना एकच टप्पा पूर्ण झालेला आहे. 1 तासाचा टप्पा अजून बाकी आहे. तो बघा, टोक टकमक टोक. गाईज शेवटी आम्ही थोडस वरती पोहोचलो. फायनली अजून थोडं पोचायचं बाकी आहे. हाय ग, पक्का दमलोय. ते थांब. आज मैं ऊपर. तू आहे ना माझ्यासोबत राहू नको. काय होईल तू झालं मला. तुझी आई नाही इथं. चल तुझ्या आईला. गाईज आपण आता पहिल्या दरवाजाच्या इथे आलोत. बघू शकता किती मोठा दरवाजा. इकडनं आम्ही चालत चालत वरती आलो. हे बघा त्यांचे फोटो बिटो चाललेत. इकडनं आता आपण आज जाऊया. चला बघूया. फोटो काढायचे का? नो, लेट्स गो. चलो आपण इकडनं आधी आता आतमध्ये जाऊया. बघूया. हो माय गॉड. काय ड्रोन कुठे?
व्हाईट नाही एरोप्लेन आहे तो. आता आपण पहिल्या दरवाजाने प्रवेश तरी केलेला आहे. येस नाईस. अजून आपल्याला जाम वरती आपलं जायचं. टार्गेट आहे टकमक टोक. टकमक तो थोडंसं झालेलं आहे, मोटिवेशन थोडंसं भेटत आहे. जसं जसं जवळ स्मारकांच्या इथे पोहोचायचं आहे. यस जसं जसं जवळ येतं तसं तसं एनर्जी वाढत चालली आमची. थोडी वाढले त्याच्यामुळे डिहायड्रेट होते. सोबत मी लिंबू सरबत प्या. ग्लुकोन डी पिया. ठेवा याच्याने तुम्हाला एनर्जी भेटेल. माझी ओळख करून दे. हा आमचा दादा. आज आमचा दादा स्पॉन्सर आहे अखिल ट्रिप. त्यामुळं आता आम्ही कोकम सरबत प्यायला थांबलो इथं. त्याला यायचं येणार नाही. तिकडनं तिकडे बघते मी एंट्री नाही जायला. तुला काय प्रोटीन घे परत घे. आता आम्ही थोडीशी विश्रांती घेतली. तुमच्याकडे एवढा स्टॅमिना आहे आणि ती इथपर्यंत तुझ्याकडे केळी किती आहेत ते दाखव. 1 डझन केळी घेऊन उपवासाचं 2 डझन केळी घेऊन आले खायला उपवासाला. आणि उपवास आम्ही आता फायनली पोचलोय. थोड्याच वेळात आम्ही पोचले म्हणजे काय गाडा पोचणारच होत. एक 10 ते 15 मिनिटाच्या प्रतीक्षेवरती होत. ओ माय गॉड. टेंट लावले तिकडं टेंट. समोर जे मंदिर दिसत आहे ते शिवकाई देवीचं मंदिर आहे. हे शिवप्रेमींसाठी एक प्रमुख श्रद्धास्थान आहे आणि इथे कोणतेही कार्यक्रम गडावर व्हायच्या अगोदर इथेशी देवीची पूजा केली जाते. आणि हे जे मंदिर आहे ते महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस ह्या मंदिराची रचना एकदम साध्या दगडामध्ये बांधलेली आहे. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आपण आता विजयस्तंभावरती आहोत. विजयस्तंभाच्या समोरच तुम्ही बघू शकता गंगासागर आहे. तळं आहे. तळा जेमतेम 22 फूट खोल एवढा तळं आहे. त्या तळ्याचा इतिहास असा आहे ना की त्या तळ्यामध्ये अजूनपर्यंत कधीच पाणी अटलेलं नाही आहे. आणि आजूबाजूचा सुद्धा निसर्ग बघा किती छान आहे. निसर्ग तर खूप छान आहे. आता आपण इकडनं जाऊया खालती. दादा काहीतरी आम्हाला सांगतो. इथे 2 हत्ती होते माहिती आहेत का तुम्हाला? मोठे हत्ती होते. ते रायगडवर कसे आले असतील? चालत कसे आले? चालत चालत आले. कसे आले असतील तर सांगतोय. ते हे होतं ना दरबार, तेव्हा इंग्रज आलेले. त्यांनी इथे हत्ती बघितले. त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती वर कसे आले चालत. कसे आले असतील? तू सांग. पाणी पियाला. दादाचं ऐकलं आता माझं ऐका. दादाने जसं सांगितलं तसं त्याप्रमाणे रायगड बांधायला 14 वर्ष लागलेली. रायगडावरती माणूस येणं शक्य नव्हतं तर हत्ती कसे येतील. त्यामुळे महाराजांनी युक्ती लावली. महाराजांनी लहान असतानाच हत्तीचे पिल्ले पालखीमध्ये बसवून गड किल्ल्यावरती घेऊन आलते. बाजारपेठेमध्ये ह्या साईडला 22 आणि त्या साईडला 22 असे टोटल 44 दुकानं आहेत. दुकानांची ओटी 3 ते 4 फूट उंच असण्याचे कारण असे की आलेल्या ग्राहकांना घोड्यावरून खाली उतरायची गरज पडू नये त्यामुळे हे ओटे असे उंच बांधण्यात आले होते. हे जो काय म्हणतात त्याला? काय हे जो मंदिर आहे हे शिव मंदिर आहे. पण शिव मंदिर वाटतं का ते? नाही वाटत. कारण पहिले आक्रमण व्हायचे. तर जे आपले मुघल असायचे आपल्याला कट कर. जे तुमचे मुघलांना वाटायला पाहिजे की त्यांचाच कंट्री इथे आहे. ते आक्रमण त्यांनी नको करायला म्हणून हे असं थोडं मुसलमानांसारखा वरती शेप दिलेला आहे. मुसलमानांच्या मस्जिद काय असतं त्यांचं ते. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा.
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा गाईज आम्ही जसं बाहेर निघालो तसं आम्हाला समोरच प्रवीण दरडे सर दिसले. तिकडनं दादाला चान्स भेटला फोटो काढायला. दादाने लगेच फोटो काढला. हे बघा दादाचा फोटो किती मस्त आलाय. आणि लगेच त्यांनी टाटा बाय बाय केला आणि आम्ही लगेच निघालो तिकडनं. हॅलो एव्हरीवन. हॅलो गाईज. आम्ही परत चाललेलो आहोत आता रायगडाने. आम्ही महाराजांची समाधी आणि टकमक टोप बघून झालेला आहे आणि तो शिव मंदिर पण बघून झालेलं आहे. जगदीश्वराचं जिथे महाराजांनी शपथ घेतली होती. यस. आता आम्ही चाललो खालती जामुनला. आणि आमचे 2-3 मेंबर आहेत ते ऑलरेडी कुठल्या तरी दुसऱ्या साईडने त्यांना शॉर्टकट भेटले तर ते तिकडून गेलेत. आम्ही आता इकडनं जसं आलतो तसं ऑलरेडी चाललो. 3 वाजलेत त्याच्यामुळे ह्या अशा अवतारामध्ये दिसते फुल पॅक. फुल 3 वाजले. उन्हामध्ये आम्ही आलोय पण जगदंबा दाखवली. दाखवले. काहीच चालू आपण आता खालती खालती लगेच काय नाही बोलत काय खालती चढ. थोडस झालं एक्झॉस्ट पण वर आल्यावर रिलीफ भेटलाय. चलो नीचे जाकर जाऊन अजून ब्लॉग संपलेला नाहीये. गाईज व्ह्यू मध्ये मला पण घे. आमचे हरवलेले मित्र आम्हाला सापडलेले आहेत. हरवलेले कुठून कुठून शोधत शोधत पायवाटेने आलेत. दे आर रिस्क टेकर. इथले पायऱ्या तर होते इतकुशा पायऱ्या. मित्रांनो आता आपल्याला गड किल्ला फिरून झालेला आहे. बरंच काही बघायचं राहून गेलं पण आम्हाला आता घरी जायला उशीर नको व्हायला. त्यामुळं आम्ही लवकरच घरी निघालेलो आहोत. वेटू घर. जेव्हा पाहिलं हिला 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 सारा किल्ला हिला आणि गंजला. मेन चढवायला जातो इथं आणि मला गॅस करतंय. जेव्हा पाहिलं हिला 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 सारा किल्ला हिला बुवारी चंचला. घराच्या समोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरायची हाय. लैलानी मजनूची सारवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय हाय हाय. ही सुरेखा आपल्याला बदलायची हाय. खिडकीमधून कशी लाजून हसलेली हाय. हसली हसली तिच्या बुलटू बसलेली हाय. हसलेली हाय.